त्यांनी एक मोठी चूक केली आहे ट्विटवर। त्यांनी शिवरायांना श्रद्धांजली, शिवरायांप्रती खरं तर त्यांना भावना व्यक्त करायच्या असतील, पण त्यांनी शब्द चुकीचा वापरला। शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्याऐवजी त्यांनी श्रद्धांजली असा शब्द ट्विट केलेला आहे। राहुल गांधींकडून अक्षम्य चूक झालेली आहे। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन महायुती राजकारण करते असं वारंवार व्यासपीठावरून बोलणारे खासदार राहुल गांधी यांची स्वतःची चूक झाली आहे। शिवजयंतीच्या दिवशी शुभेच्छा देताना त्यांनी शिवरायांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि ट्विट केलेलं आहे। आपल्याबरोबर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रवीणजी, अक्षम्य चूक। मला वाटतं राहुल गांधी दारूच्या नशेत अशा प्रकारचं ट्विट केलंय की काय ही शंका येते। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानचं हिंदवी स्वराज्य संस्थापक हे दैवत आहे, श्रद्धा आहेत, आमच्या भक्ती आमची त्यांच्या प्रती आहे। आणि जयंती आणि पुण्यतिथी यातला फरक कळत नसेल, मला वाटतं काँग्रेसलाच आता महाराष्ट्रातील जनता श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण केल्याशिवाय राहणार नाही। तात्काळ राहुल गांधींनी या ठिकाणी शिवभक्तांची, शिवप्रेमींची माफी मागावी, अन्यथा राहुल गांधींना हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र बंदी करावी लागेल। प्रवीणजी, शब्द जरी चुकलेला असला तरी आधी सावरकरांविषयी बोलायचं, त्याच्यानंतर आता शिवरायांविषयी, म्हणजे आधी तर महायुतीचे नेते शिवरायांवरून राजकारण करतात असंही ते अनेकदा व्यासपीठांवरून बोललेले आहेत आणि आता स्वतःच ही अक्षम्य चूक केली आहे। मला वाटतं या चुकीला माफी नाही, याची किंमत राहुल गांधीला मोजावी लागेल। महाराष्ट्र हे कुठल्याही स्थितीत राहुल गांधीला माफ करणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं श्रद्धास्थान त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे छत्रपतींच्या बाबतीत एवढं गंभीर अशा प्रकारची चूक आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधींनी तात्काळ त्या ठिकाणी नाक घासून छत्रपती शिवाजी महाराजांची किंबहुना आमच्या शिवप्रेमींची त्या ठिकाणी माफी मागायला पाहिजे आणि मला वाटते अधोगतीचं लक्षण आहे। नक्की, त्याच्यामुळे बोला त्यांच्या पक्षालाच आता श्रद्धांजली महाराष्ट्रातील जनता वाहतील आणि तसे दिवस आलेत। त्या भ्रमिष्ट झालेल्या राहुल गांधीचे अशा प्रकारचे ट्विट दिसतंय। होय प्रवीणजी, आपल्याला असं वाटतं की खूप दक्षता घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे जेव्हा महाराजांविषयी किंवा कुठल्याही महापुरुषांविषयी आपण जर काही ट्विट करणार असो, आधी माहिती घ्यायची आणि मग ट्विट करायचं, हे फार गरजेचं आहे। 100% आपण म्हणताय ते गरजेचंच आहे, परंतु राहुल गांधी आणि गांधी परिवाराला देशभक्ती किंवा देशाच्या साठी त्याग केलेल्या नेत्यांची तिडीक आहे का माहित नाही। आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचं थोर पुरुषांच्या बाबतीत, युग पुरुषांच्या बाबतीत, महापुरुषांच्या बाबतीत ट्विट करताना त्या ठिकाणी संबंधितांनी अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आणि आमचा महाराष्ट्र तर आमच्यासाठी काय आहे याची कल्पनाच त्या ठिकाणी करू शकत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं ही अक्षम्य अशा प्रकारची चूक त्या ठिकाणी राहुल गांधींची या ठिकाणी झालेली आहे आणि मला वाटतं या चुकीला त्या ठिकाणी माफी नाही, त्याची फार मोठी किंमत राहुल गांधी, गांधी परिवार आणि काँग्रेसला त्या ठिकाणी निश्चितच मोजावी लागेल असं मला वाटतं। नक्की प्रवीणजी, धन्यवाद। सविस्तर आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। प्रवीण दरेकर भाजपचे नेते आपल्या सोबत होते। राहुल गांधी यांनी अक्षम्य चूक केलेली आहे, या चुकीला माफी नाही। एकतर ते वयाने, पदाने, अनुभवाने मोठे आहेत आणि असं असताना जर एखाद्या महापुरुषाबद्दल त्यांना वक्तव्य करायचं आहे तर त्यांनी कुठून तरी माहिती घेऊन व्यवस्थित आपली नोट लिहून घेऊन मग ती ट्विट करायला हवी होती। त्यांनी श्रद्धांजली हा शब्द वापरलेला आहे। शिवजयंतीच्या दिवशी शुभेच्छा त्यांना द्यायच्या होत्या, हीच भावना कदाचित त्यांच्या मनात असेल, पण त्यांनी शब्दांमध्ये मात्र खूप मोठी गडबड केलेली आहे आणि श्रद्धांजली हा शब्द वापरलेला आहे। या राहुल गांधींच्या अक्षम्य चुकीचं करायचं काय, याआधी देखील सावरकरांविषयी चुकीची माहिती आणि चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। यानंतर अनेकदा व्यासपीठांवरून लोकसभा निवडणुकांच्या वेळेला किंवा विधानसभांच्या वेळेला सुद्धा शिवरायांचं नाव घेऊन अनेक जण राजकारण करतात, राजकीय नेते राजकारण करतात असं ते म्हणाले होते। आणि असं असताना स्वतःच
शिवजयंतीच्या दिवशी शुभेच्छा देण्याच्या ऐवजी ते श्रद्धांजली देत आहेत असं ट्विट त्यांनी केलेलं आहे। हे ट्विट तुमच्या समोर आहे, न्यूज 18 लोकमतवर आपण बघता आहात। अशा प्रकारची अक्षम्य चूक राहुल गांधी यांच्याकडून होऊच कशी शकते हा प्रश्न आहे। अनेक जण आजूबाजूला असतात, अनेकदा नेत्यांचे ट्विटर हँडल हे त्यांचे पीए किंवा त्यांच्या आजूबाजूला असणारे त्यांचे पदाधिकारी हँडल करत असतात। जर त्यांनी स्वतः हे ट्विट केलं असेल तर ही त्यांच्याकडून इतकी अक्षम्य चूक कशी काय होऊ शकते, असा चुकीचा शब्द ते कसा काय वापरू शकतात, शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली कशी काय अर्पण केली जाऊ शकते। जर एवढ्या मोठ्या हुद्द्यावर, पदावर आणि वयाच्या टप्प्यावर आपण आहोत तर असं असताना राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांना शुभेच्छा म्हणजे शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्याऐवजी शिवरायांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। खरं तर हल्ली सगळ्या नेत्यांच्या समोर सतत बातम्या येत असतात, त्यांच्या कानावर बातम्या पडत असतात। समोर यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे। समस्त महाराष्ट्रीयन लोकांचा आणि देशभरातल्या लोकांचा एका अर्थाने हा त्यांनी केलेला अपमान आहे। जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, पण राहुल गांधी हे नेहमीच या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात। त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे। हे ट्विट त्यांनी तात्काळ मागे घ्यावं, आदरांजली शब्दाचा वापर करावा, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरं जावं लागेल, हे सुद्धा या ठिकाणी इशारा मी त्यांना देत आहे। अतुल भातखळकरांची ही प्रतिक्रिया। अतुल भातखळकर भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकरांनी एक महत्त्वाचं वाक्य वापरलेलं आहे। ते असं म्हणतायत की कळत नकळत अनादर वारंवार महापुरुषांचा राहुल गांधी करतायत। खासदार शिवसेनेचे नरेश मस्के आपल्या सोबत आहेत। नरेशजी, चक्क श्रद्धांजली हा शब्द वापरलाय शिवजयंतीच्या दिवशी आणि तेही राहुल गांधींनी। त्यांची ही प्रतिक्रिया। अतुल भातखळकर भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकरांनी एक महत्त्वाचं वाक्य वापरलेलं आहे। ते असं म्हणतायत की कळत नकळत अनादर वारंवार महापुरुषांचा राहुल गांधी करतायत। खासदार शिवसेनेचे नरेश मस्के आपल्या सोबत आहेत। नरेशजी, चक्क श्रद्धांजली हा शब्द वापरलाय शिवजयंतीच्या दिवशी आणि तेही राहुल गांधींनी। राहुल गांधी हे बालिश म्हणून ओळखले जातात, त्यांना पप्पू म्हटलं जातं आणि त्यांनी वेगळं काही केलं नाही। त्यांच्या स्वभावानुसार ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, मुळात छत्रपती शिवाजी महाराज या दिल्लीश्वरांना कधी कळलेच नाहीत आणि काँग्रेसला कधी कळलेच नाहीत। त्यांनी कायम दुस्वास केला। औरंगजेबाचे उदो ते करणारे, शाहिस्तेखानाचा उदो करणारे यांच्याकडनं दुसरी काय अपेक्षा ठेवणार। महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांनी मुळात त्याची माफी मागितली पाहिजे आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी सोडून ज्यांनी राहुल गांधींशी घरोबा केलाय अशा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिक्रिया आपण घेणं महत्वाची आहे। त्यांनी त्याविषयीचं आपलं मत काय हे महाराष्ट्राला जाहीर करावं, नाहीतर त्यांनी राहुल गांधींचा निषेध करावा। अगदी धन्यवाद नरेशजी, न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रवक्ते अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। अमोलजी, राहुल गांधी शिवजयंतीच्या दिवशी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ट्विट करतात, शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्याऐवजी श्रद्धांजली हा शब्द वापरतात, काय म्हणायचं? नक्कीच ही बाब गंभीरच आहे। छत्रपती शिवाजी महाराज युगजन्माचे आहेत। आज सर्व जगभरात त्यांची जयंती एवढी हर्षोल्लासात साजरी होत असताना राहुल गांधीजींसारख्या मोठ्या नेत्यांकडून चुकून का होईना अशी जर चूक झाली असेल तर त्यांनी तात्काळ ती दुरुस्त केली पाहिजे। पण तुमच्याशी बोलताना मी सध्या त्यांचं ट्विटर पाहतोय, त्या ट्विटरवर सुद्धा श्रद्धांजली अर्पित करता हे शब्द अजूनही कायम आहेत। त्यामुळे त्यांनी जर त्यांची चूक झाली असेल तर ती चूक कबूल करून पटकन ते डिलीट करून आज अभिवादन शुभेच्छा दिन आहे शिवजयंतीचा, त्यांनी दुरुस्त करावं, त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत। मात्र ही चूक गंभीर आहे। जर 1-2 तासात त्यांनी ते डिलीट नाही केलं समजा थोड्या वेळात, तर मग मात्र याचं उत्तर आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। पण अमोलजी, एका बाजूला शिवाजी महाराजांवरून सगळे विरोधी पक्षाचे नेते राजकारण करतात असं म्हणायचं आणि दुसरीकडे स्वतःच अशी मोठी चूक करायची। तेच म्हणतो, यांचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत।
अशा प्रकारे जर तुम्हाला महाराजांबद्दल खरंच आदर आहे तर एवढ्या मोठ्या जबाबदार माणसांनी जयंतीच्या दिवशी काय Exactly. ट्विट केलं पाहिजे तर विचार करा. नरेंद्र मोदीजींकडून जर अशी चूक झाली असती, समजा 2 मिनिटांसाठी विचार करूया, तर काँग्रेसने उद्याच ते आंदोलन केलं असतं किंवा अगदी. आमच्या पक्षाकडून अशी चूक झाली असती तर. पण आता झाली असेल चूक, एक मान्य करतो, पण त्यांनी तात्काळ दुरुस्त करावं ना. चूक दुरुस्त करून पुढे गेलं पाहिजे. ही गंभीर चूक आहे. यांनी तात्काळ ती दुरुस्त करावी. काँग्रेसने याबद्दल जाहीर माफी मागावी शिवप्रेमीची. अमोलजी, अजून एक प्रश्न विचारते. अनेकदा जे मोठे नेते आहेत त्या नेत्यांनाचे ट्विटर हँडल करणारे किंवा असे कोणी वेगळे नियुक्त केलेली लोक असतात. अजूनपर्यंत एवढ्या वेळापर्यंत कोणीच त्यांच्या हे निदर्शनास आणून दिलेलं नाही की इतकी गंभीर चूक ट्विटवर झालेली आहे आणि ही अक्षम्य चूक आहे. जर स्वतः केली असेल तर पद, वय, अनुभव या सगळ्याचा काय फायदा मग? मग तेच म्हणतो की यांनी कसं असतं, यांनी सॅलरी सोल्जर ठेवलेले असतात आणि जर ते सॅलरी सोल्जर एवढे अलर्ट असतात की आज जर हे कुठे गेले तर ती दुसऱ्या सेकंदाला बातमी असते मोठ्या नेत्यांची. जर कुठं कुंभमेळ्यात गेलं तुम्ही बघा, दुसऱ्या सेकंदाला ट्विटर, इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअपवर त्यांच्या बातम्या चालतात त्यांच्या सोशल मीडियाच्या टीम मार्फत. एवढी मोठी चूक झालेली असताना आतापर्यंत, म्हणजे ही चूक होऊन 1-2 तास झाले असतील, पण मग आली लक्षात तर विथिन 1 सेकंड त्यांनी डिलीट करून टाकायला पाहिजे. पण अशा प्रकारे जर जाणीवपूर्वक ती ठेवली असेल तर मला असं वाटतं मग राहुल सोलापूरकर असेल किंवा तो KRK असेल कालचा, ज्यांनी वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती, त्या पंक्तीत जाऊन बसतील राहुल गांधीजी आणि त्यांच्याबद्दल आमच्या मनात नक्की. आदर आहे जरी ते विरोधातले असले. नक्की. त्यांनी- अमोलजी, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ट्विट करताना राहुल गांधी यांची एक मोठी चूक झाली आहे. शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्याऐवजी त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. चुकीचा शब्द वापरलेला आहे. श्रद्धांजली असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील पण त्यांनी शिवरायांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. राहुल गांधी खासदार काँग्रेसचे, त्यांनी एक मोठी चूक केली आहे ट्विटवर. त्यांनी शिवरायांना श्रद्धांजली, त्या शिवरायांप्रती खरं तर त्यांना भावना व्यक्त करायच्या असतील पण त्यांनी शब्द चुकीचा वापरला. शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्याऐवजी त्यांनी श्रद्धांजली असा शब्द ट्विट केलेला आहे.